शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे स्वतः या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दुःखाला जाणतात। रोहित पवारांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुःख समजतं, त्यांच्या वेदना समजतात। मध्यंतरीच्या काळामध्ये लासलगावमध्ये सुद्धा एक मोठा मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे, अतिशय वाईट आणि विदारक अशा प्रकारची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी रोहित पवारांनी त्या ठिकाणी पाहिली। या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा त्यांना लक्षात आलं की शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय हलाखीची आणि जे काही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, या आत्महत्या जेव्हा कानावर पडत आहेत की महाराष्ट्रात या ठिकाणी आत्महत्या झाली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाली, हे सगळं ऐकत होते। पण जेव्हा रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या लहान सहान गोष्टी बारीक सारीक अभ्यास केला, त्यानंतर त्यांना लक्षात आलं की शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी झाली पाहिजे। आणि म्हणून पंढरपूरच्या देवभूमीत महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्या ठिकाणी रोहित पवारांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आणि महाराष्ट्रातलं जे काही शेतकरी विरोधी महायुतीचं सरकार आहे, या सरकारला जाब विचारण्यासाठी या सरकारवर दबाव आणून शेतकऱ्यांची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, एका मुद्द्यावर त्यांनी ते आंदोलन सुरू केलं। आणि तुम्ही पाहिलं की त्यांनी जीवाची पर्वा केली नाही, कोणत्याही प्रकारच्या दबावाची पर्वा केली नाही, कोणत्याही प्रकारची पक्षाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीची त्यांनी आस धरली नाही। त्यांनी फक्त एकच मुद्दा घेतला की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे। ह्या एका मुद्द्यावर ते आंदोलन पुढे नेलं। आणि मित्रांनो, आज जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, रोहित पवारांनी जे आंदोलन हातात घेतलंय, त्या आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागेल। 2019 साली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली। आणि ही कर्जमाफी करत असताना त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती काहीच नव्हत्या, कोणताही कागद, कोणती KYC किंवा कोणत्याही अशा प्रकारच्या डॉक्युमेंट त्याच्यामध्ये अटी शर्ती नव्हत्या। शेतकऱ्याकडे उतारा आहे, शेतकऱ्याच्या उतार्यावर कर्जाचा बोजा चढलेला आहे, हे मला वाटतं हा पुरावा पुरेसा असून सरकारनं इतर अटी शर्ती त्याच्यामध्ये लावण्याचं कारण नव्हतं। एक मुद्दा। दुसरा मुद्दा, ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2019ला ज्यांना कर्जमाफी मिळाली, त्या शेतकऱ्यांना 19 पासून तर 26 पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, फक्त 50,000 रुपयाचं अनुदान मिळेल, अशा प्रकारची एक भूमिका घेतली। दुसरी भूमिका सरकारची होती की जे रेग्युलर प्रामाणिकपणानं आया बहिणींचे मंगळसूत्र गहाण ठेवून त्या ठिकाणी पैसा उभा करून शेतीमध्ये कष्टानं आणि श्रमानं घाम गाळून सुद्धा 2 रुपये हाताशी आले नाही, तरीसुद्धा सरकारच्या कर्जाच्या याच्यामध्ये राहायचं नाही, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कर्ज भरायचं, या भूमिकेसाठी असे हजारो महाराष्ट्रातले शेतकरी आहेत की ज्यांनी आपल्या घरातल्या आया बहिणींच्या गळ्यावरचं मंगळसूत्र असेल, सोनं नाणं असेल, गहाण ठेवलं प्रसंगी आणि शेतकऱ्यांनी हे कर्ज भरत आले। हा प्रामाणिकपणा शेतकऱ्यांमध्ये, शेतकऱ्याला वाटत नाही कोणाचं कर्ज ठेवावं, परंतु शेतकरी ज्या कंडिशनमध्ये आहे, ज्या परिस्थितीमध्ये सरकारनं लोटलाय, ज्या पद्धतीनं कर्जाच्या खाईमध्ये लोटलाय, या कर्जाच्या खाईमध्ये लोटण्याचं कारण महाराष्ट्रातल्या आणि केंद्रातल्या या दोनही सरकारनं ही शेतकरी विरोधी सरकार आहेत। कारण आज आपण पाहतोय कर्जमाफी आणि कर्ज हा एक मुद्दा आहे, पण त्याच्याचबरोबर हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी कसं आहे ते पण आपल्याला 1 मिनिटात समजून घ्यावं लागेल। आज पेट्रोल डिझेलचे बाजार वाढलेत, शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनामध्ये हरियाणा आणि उत्तर भारतातले शेतकरी आणि त्याच्यात आपले पण शेतकरी सहभागी झाले होते। हे शेतकरी काय म्हणत होते, MSP द्या, हे शेतकरी काय म्हणत होते, डिझेलला अनुदान द्या, कारण शेतीचं जे काय व्यवस्थापन होतं ते ट्रॅक्टरसारख्या अवजाराशिवाय होऊ शकत नाही, ट्रॅक्टरशिवाय ती शेती होऊ शकत नाही। ज्यावेळेला ट्रॅक्टरची गरज शेतामध्ये येते तर त्यावेळेला त्या ट्रॅक्टरला आज 100 रुपये लिटरचं पेट्रोल शेतकऱ्याला परवडत नाही, तो मेंटेनन्स परवडत नाही। अशा परिस्थितीमध्ये 50 रुपयाच्या अनुदानानं 50 रुपये प्रति लिटरनं शेतकऱ्याला सरकारनं डिझेल द्यावं अशा प्रकारची मागणी होती। ती मागणी सरकारनं पूर्ण केली नाही। आज महागाईचा आगडोंब उसळला आहे,
या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतीमालाचा जो काही कच्चा माल आहे, ज्याच्यामध्ये रासायनिक खतं आहेत, नाशकं आहेत, बी बियाणं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत, ह्या सगळ्या डबल भावानं वाढलेल्या आहेत. त्यामुळं शेतकरी इतका अडचणीत आला आहे. एका बाजूनं उत्पादन खर्च डबलीनं वाढला आहे आणि दुसऱ्या बाजूनं मात्र शेतकऱ्याची शेतामधली उत्पादकताही संपली, ती कमालीची घटली आणि दुसऱ्या बाजूनं उत्पादित मालाला शाश्वत हमीभाव मिळत नाही किंवा तशा प्रकारचा सरकारकडून कोणतीही सोय नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला ज्यावेळेला लेकराबाळांची लग्न कार्य करायची आहेत, तर अशा कालखंडामध्ये शेतकऱ्याका आज 2 रुपये कुठून येण्याचा मार्ग शिल्लक राहिलेला नाही. आणि अशा पिचलेल्या परिस्थितीमध्ये सरकार जर सूडबुद्धीनं अशा प्रकारच्या कर्जमाफीला अटी आणि शर्ती लावत असेल तर अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं. म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं रोहित पवारांना आंदोलन केलं आहे आणि त्या आंदोलनाला सरकारला झुकावं लागलं, दखल घ्यावी लागली आणि त्याच्यामध्ये जसं आत्ता अध्यक्षांनी सांगितलं की 20 तारखेची तारीख दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये रोहित पवार साहेब आणि काही शेतकरी नेत्यांबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी ते पुढील भूमिका सरकार ठरवणार आहे. परंतु तरीसुद्धा 20 तारखेला काय होईल काय होणार नाही हे उद्याच्या 20 तारखेला ठरेल 20 तारखेच्या. परंतु आज जर 20 तारखेला संपूर्ण कर्जमाफी झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये सबंध शेतकऱ्यांची भूमिका म्हणून पुन्हा एकदा रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि अकोले तालुक्यामध्ये अमित भांगरेंच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरेल. आणि आजपर्यंत जेवढं मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन आणि उद्रेक कुणी पाहिला नाही, अशा प्रकारचा उद्रेक अकोल्यात पाहायला मिळेल. आणि हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांना संघटित करून आम्ही तहसील कचेरीवर मोठं उग्र आंदोलन करू आणि सरकारचा त्या ठिकाणी निषेध करू. अशा प्रकारची भूमिका आपल्या या माध्यमातून आम्ही सर्वजण मांडतो आहोत, पक्षाची भूमिका मांडतो आहोत. आणि जे आंदोलन आता आम्ही स्थगित केलं आहे ते आंदोलन काल रोहित पवारांना त्या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी या नात्यानं राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन साहेबांनी चर्चा केली, साहेबांबरोबर चर्चा केली आणि 20 तारखेची डेडलाईन दिल्यामुळं तुर्तास हे आंदोलन फक्त स्थगित आहे, ते बंद होईलच असं नाही. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.